हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वप्रथम सगळ्यांना ओम नमः शिवाय. आणि आज मी बनवत आहे पुरणाच्या पोळ्या. तर मी अर्ध्या तासाचं चॅलेंज तुमच्यासोबत लावलं होतं की पुरणाच्या पोळ्या अर्ध्या तासात कशी बनवायचा पुरणाचा स्वयंपाक. पण झालं असं की मध्येच लाईट गेली आणि खूप पाऊस आला, त्यामुळे ते चॅलेंज काय पूर्ण नाही झालं. म्हणजे स्वयंपाक झाला अर्ध्या तासात, पण लाईट गेल्यामुळे मला पुढचं काही दाखवता पण नाही आलं. म्हणजे तुम्हाला पुढं व्हिडिओत कळेनच की किती पाऊस आला होता. शेवटी कळेनच की किती पाऊस आला होता. आणि त्यामुळे मग पुढचं काहीच मला दाखवता आलं नाही. चार्जिंगचा लाईट होता, पण तो पण नंतर असा म्हणजे कमी झाला, त्याचा जास्त उजेड दिसेना. मग मी पुढचं काही शूट नाही केलं. बाकीचं झालं तर सगळं, फक्त पुरणाची पोळीच बनवायची राहिली होती. आणि हा व्हिडिओ म्हणजे बऱ्याच दिवसाचा आहे. मी शूट करून ठेवला होता. माझी काय टाकण्याची इच्छा नव्हती, पण काल मी व्हिडिओच नाही शूट केला, त्यामुळे मग म्हटलं जाऊन द्या, आपला एवढा आहे तेवढाच टाकावा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर इथे माझे पुरणाचं कुकर शिजलेलं आहे आणि मी भज्यासाठी पीठ भिजवते. तर पीठ वगैरे भिजवते आणि कणिक वगैरे मळून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथे लाईट गेली होती आणि सगळा अंधार झाला होता घरात. आणि इथे आता माझे भजे वगैरे तळून होत आहेत. कोरड्या मी तळून ठेवलेल्या आहे, मग आता भजे तळते.
तर मी आमटीचं एकीकडे परतवते आणि आता डाळ काढून घेतलेली कुकरमधली, ती थंड पण झालेली आणि मी त्याच कुकरमध्ये आता भात लावलेला आहे. एकीकडे आमटी पण मसाला त्याचा टाकलाय मी परतायला. तर चला मग माझं पुरण पण परतून झालेलं आहे आणि आमटी पण शिजलेली, भात पण शिजलेला आहे. आता मला पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे, पण लाईट खूप कमी झाला आहे, त्यामुळे मी आता पुढचा व्हिडिओ शूट नाही करत. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.